तू इथे राहून सगळी जबाबदारी घेतलीयस ना, त्यामुळे माझी खात्री आहे सगळं नीटच होणार. धनंजय साहेब बसा ना, बसा. म्हणजे मल्लिका मॅडम इथे आल्यापासून सगळ्या चांगल्याच गोष्टी घडतात बरं का. फक्त हे कर्जाचं प्रकरण सांभाळता येत नाही हो. म्हणजे बघा ना, आधी बँकेचा फोन आला होता, आता पत्र पाठवलंय बँकेने. काय होणार आहे रामाश्रयचं काय माहित. आणि समजा रामाश्रय बँकेच्या ताब्यात गेलं तर नोकरी राहील का हो आमची. नाही, आणि समजा राहिली तरी हे प्रेम हा जिव्हाळा मिळणार आहे का इथे. आणि हे प्रेम हा जिव्हाळा नाही मिळाला तर मी श्रेयाला कुठे ठेवू रोज. मला तर खूप टेन्शन यायला लागलं हो. असं वाटतंय की रामाश्रयावरती भूकंप येणार आहे, सुनामी येणार आहे. दोघं शांत व्हा तुम्ही. आता मी आलोय ना. हो, तुम्ही आलायत म्हणून तर मी बोलतोय ना हे सगळं. कारण मला माहिती आहे तुम्हीच आहात आमचे तारणहार, तुम्हीच विघ्नहार्थ आहात. आता तुम्ही काहीतरी करा ना. काय आमचे मालक खूप इन्व्हेस्टर शोधण्यासाठी जंग पछडतायत हो, पण त्यांना कुणी मिळतच नाहीये. तुम्ही असं करा ना, तुम्हीच इन्व्हेस्टर व्हा ना. म्हणजे रामाश्रय तुम्हीच सांभाळलं तर काय हरकत आहे ना. दुसऱ्याकडे देण्यापेक्षा तुम्ही सांभाळा. दादा नाही, तुम्ही मदत करायची नाहीये. हे आपण नंतर बघूया. नंतर बघू म्हटलं ना. आधी मला सांग, रामाश्रय वाचवायचा तुमचा ऍक्शन प्लॅन काय आहे. आम्ही ठरवलंय काही इन्व्हेस्टर्सना शोधायचं म्हणून. मग मिळाले इन्व्हेस्टर्स. प्रत्येक इन्व्हेस्टर मॉर्गेजसाठी काय ठेवणार हा प्रश्न विचारतो. तुम्हाला माहिती आहे साठ्यांनी सगळ्या प्रॉपर्टीज ऑलरेडी मॉर्गेज ठेवल्या आहेत. म्हणजे आपल्याला लोन घ्यायला पण काही स्कोप नाही. राकेश, गाडीत चेकबुक आहे माझं, ते घेऊन ये. रामाश्रयच्या कर्जाचा हप्ता फेडायचा. लवकर ये. प्लीज प्लीज आम्हाला थोडासा वेळ द्या प्लीज. आम्ही काही ना काहीतरी सोल्युशन काढू ना. तुम्ही मदत केली तर आम्ही कसं शिकणार डाळा. अगं पण शिकण्याकरता हातात रामाश्रय तर राहायला पाहिजे की नाही. बँकेचं लेटर आलंय म्हणजे मॅटर किती सिरियस आहे तुला माहिती आहे ना मल्लिका. अगं तू पाहिलंयस मला यापूर्वी लोकांचे असे मॅटर सॉल्व्ह करताना. जर बँकेचं लेटर आलं, कर्जाचे हप्ते राहिले तर काय होऊ शकतं हे कदाचित कपिलला माहिती नसेल, पण तुला माहिती आहे. अगं अशा वेळी काय, अशा वेळेला जप्ती येणार. रामाश्रय आपल्या हातातून निघून जाणार आणि भरलेले पैसे सुद्धा. म्हणजे काय, तेलही गेलं, तूपही गेलं, हाती राहिलं धुपाटणं. म्हणजे आपण भरलेले पैसे पण आपल्याला परत नाही मिळणार. अगं तसं नाही ग, पण त्याकरता खूप वेळ लागतो. कोर्ट कचेऱ्या कराव्या लागतात. पुन्हा आता कोर्ट कचेऱ्या करावं लागणार. त्याच्यातनं रामाश्रय जाणारच आहे. ओ मल्लिका मॅडम, मालक इथे त्यांची नोकरी सोडून आले. तो रामाश्रय गेलं तर त्यांना पुन्हा नोकरीला बोटीवरती जायला लागणार. मग ते बोटीवरती गेल्यानंतर इंदू वहिनी चिडणार. त्या गौरीला सांगणार लग्न करू नकोस म्हणून. मग गौरी चिडणार. अहो साहेब, अशाला रामाश्रय ताब्यात यायला वेळ लागेल. त्याचं काय? त्याचं काय नाही. नार्वेकर, रामाश्रय मध्ये माझी मुलगी आहे, माहिती आहे ना तुला. मी आता मदत केली नसती तर तिला टेन्शन आलं असतं. आणि माझ्या मुलीला त्रास होईल असं मी कधीही करत नाही, कोणालाही करू देत नाही. माझ्या मुलीला जे काही हवं असतं ते मी तिला मिळवून देतोच. दरी खोऱ्यातून वाहे. अरे वा, आज मूड अगदी छान दिसतोय. हो. काय हो, काय झालंय? धनंजय भाऊजींशी बोललात का गौरी आणि कपिल बद्दल? साखरपुड्याची तारीख तर नाही ना ठरवून आला? अहो सांगा ना काय झालंय ते. नाही म्हणजे धनंजय भाऊजींनी तुम्हाला बोलवून घेतलं, त्यानंतर कपिलनी फोन करून गौरीला बोलवून घेतलं, ती सुद्धा काही न सांगता निघून गेली. झाले मोकळे आकाश. गाणं माहिती हो मला. तिथे काय झालंय ते सांगा आधी. रामाश्रयावरचं आकाश मोकळं होण्याची चिन्ह दिसू लागलेली आहे. हे बघा, असं कोड्यात नका बोलू. रामाश्रयाच्या डोक्यावर जप्तीची जी टांगती तलवार आहे ना, ती काही काळापुरती दूर झालेली आहे. काय सांगताय? कशी? अगं धनंजय भाऊंनी थकलेले सगळे हप्ते भरले, शिवाय पुढचे आगामी 2 हप्ते सुद्धा भरलेत. देवच पावला. पण काय हो,
हे असं अचानक कसं? नाही म्हणजे गौरी आणि कपिलला मान्य झालं हे? अगं मान्य करायला अजून दुसरा पर्यायच नव्हता. धनंजय भाऊजींनी धमकी दिली, रामाश्रयाची पॉवर ऑफ अटर्नी माझ्याकडे आहे, माझं ऐकलं नाहीत तर रामाश्रयाचं सगळं कर्ज मी एका फटक्यात फेडून टाकीन. मग काय सगळ्यांनी माना डोलावल्या. कपिलनी मदत घेतली, आता कुठे गेला त्याचा स्वाभिमान? तुला कपिल मधलं काहीच चांगलं दिसत नाही का ग? कपिलनी इन्व्हेस्टरकडनं इन्व्हेस्टमेंट घेताना ज्या काही अटी घातल्या असताना त्या अटी घालूनच धनंजय भाऊंकडनं ही मदत घेतली आहे. हा आता त्याला मदत तरी कसं म्हणणार, कर्जच आहे ते एक प्रकारचं, जरा वेगळ्या प्रकारचं एवढंच. चला, कर्ज तर कर्ज, मदत तर मदत. त्यांच्या डोक्यावरचं टेन्शन दूर झालं, सोबत माझंही. बरं मला सांगा, कपिल साखरपुड्याबद्दल काही बोलला का? अगं तासाभरापूर्वी तो टेन्शन बंद मोकळा झालेला आहे, आता श्वास घेण्यात त्याला फुरसत देऊया की. आता काय मोकळा श्वास घ्यायचाय ना, तो साखरपुड्यानंतर घ्या म्हणावं. तुझ्या काय डोक्यामध्ये ना अलार्म सेट केलेला आहे का ग? हा, दर तासाभराने वाजतो तो साखरपुडा साखरपुडा. तोच प्रश्न विचारायचा तुला कंटाळा येत नाही का ग इंदू? हे बघा, माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. अच्छा, माझी कोणीच नाही का? तुझीच मुलगी, मग मला कशाला तिची चिंता असेल? काही काय बोलता हो तुम्ही? तुमच्या जिभेला काही हाड? तुझ्या सुद्धा जिभेला हाड नाहीये, जगात कोणाच्या जिभेला हाड नसतं. तरी बरं झालं इंदू, आपलं ठरवून बिरवून अरेंज मॅरेज झालं. समजा मी तुझ्या प्रेमात पडलो असतो किंवा तू माझ्या प्रेमात पडली असतीस तर केव्हा करायचं लग्न, केव्हा करायचं लग्न असा प्रश्न विचारून मला भांडावून सोडलं असतंस. कळलं. आता मला टोमणे मारण्याचा टाइमपास बंद करा आणि काहीतरी करा गौरीच्या साखरपुड्याचं, नाहीतर हा टाइमपास तुमच्याच अंगाशी येईल. काय मग बाई साहेब, झाली ना चिंता दूर? मग कधी करूयात साखरपुडा? आई, आता ते मी आणि कपिल कसं ठरवणार ना, तुम्ही मोठ्यांनी ठरवा. गौरी लाजली का काय? बघितलत ना आपली लेक किती खुशीत आहे ती. हो, तिच्या या आनंदासाठी तरी काहीतरी करा हो. तुम्ही आजच कपिलला विचारा बरं, नाहीतर असं करा, सरळ काकूंना फोन लावा. नाही तर मी तर म्हणते ना, तुम्ही सरळ जाऊन काकूंना भेटूनच या. माझेही थोडा वेळ थांब ग, त्याआधी मला कपिल आणि गौरीशी बोलायला हवं. जे काय करायचंय ना ते आजच करा, म्हणजे झालं. सर, आज पुन्हा एकदा तुमच्यामुळे रामाश्रयाची अब्रू वाचली. अरे कपिल, माझं कर्तव्यच आहे ते. आप्पाने गावाकरता इतकं काही केलेलं आहे, मी त्याच्याकरता थोडंसं केलं तर काय बिघडलं? बरं आता टेन्शन गेलं ना, त्याचा विचार करूच नको अजिबात. मला सांग की तुझे फ्युचर प्लॅन्स काय? काही चेंजेस करायचे म्हणतोय, म्हणजे एखादा स्विमिंग पूल किंवा जिम, एक मोठं पार्क करेन म्हणतोय, वेबसाईट करायची रामाश्रयाची, इथे वायफाय सुरू करेन आणि आपण फूड फेस्टिवल ऑर्गनाईज करतोच आहोत. अरे वा, छान आयडियाज आहेत. रामाश्रयाचा लुक बदलून टाकत ती. हो, आणि या सगळ्या डेव्हलपमेंटमध्ये मल्लिका आणि गौरी माझ्याबरोबर असतीलच. इनफॅक्ट या सगळ्या आयडिया खरं तर मल्लिकानंच मला दिल्या. आय मस्ट टेल यू, मल्लिका इज अ ब्रिलियंट गर्ल. अच्छा. बरं, आता मला थँक्स म्हण. का? अरे का म्हणजे, मी जर त्यावेळेस तिथे नसतो तर मल्लिकाशी ओळख कशी झाली असती तुझी, आणि तुला एवढी चांगली पार्टनर कशी काय मिळाली असती? नाही, खरंच त्यासाठी थँक्स. अरे आय वाज जस्ट किडिंग. काय झालं मल्लिका? नाही, त्या दोघांकडे बघत होते. किती क्यूट दिसतात ना, मेड फॉर इच अदर. त्या दोघांकडे बघत होतीस तर मग तुझा चेहरा का पडलेला? गौरी चल ग, ही अंगठी कपिलला घाल. अगं चांगल्या कामासाठी मुहूर्त नसतो बघायचा. काकू, अहो आत्ता नाही शक्य.